खेळीच्या वातावरणात मात्र आपण एकमेकांना गाठीभेटी देत असतो आणि त्याच पद्धतीने क्रिकेटचा हा माहोल खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकाल आणि नवलीकर आज एकत्रित होत असताना खरोखरच युनिटी स्ट्रेंथ हे मात्र आज आपल्याला पाहायला मिळतं कारण फक्त क्रिकेट आहे निमित्त परंतु एकत्रित एकोपा येणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळाली होती। यावेळेला ऑन साइडला जबरदस्त प्रहार स्लॉक स्विचचा फटका मॅग्निफिसंट टायमिंग दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग ह्यूज सिक्स 6 धावा। पाच चेंडू आणि विजयासाठी 17 धावा। छोटा पॅक बडा धमाका स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बाय ध्रुव सुपर टायमिंग काय जबरदस्त नजाकत भरा शॉट यावेळेला पाहायला मिळाला सुपर टायमिंग। पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जागेवरून खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला मी निखिलचं कौतुक करेन कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि यावेळेला कमबॅक करत असताना आपण पाहू शकताय तर ध्रुवला मात्र आता 4 चेंडू 17 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं। काय जबरदस्त पहिला सामना मात्र या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये आणि पैसा वसूल मॅच आपण पाहू शकाल या दोन संघांमध्ये। यावेळेला पाहिलं न्यायालय हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल यस फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते कारण खूपच उजव्या स्टंपच्या बाहेर होता आणि हे ध्रुवला सुद्धा कदाचित ठाऊक असेल आणि त्याकरता मात्र यावेळेला आपण पाहू शकता चेंडू मात्र सरळ निघून जातोय। गुड डिलिव्हरी कमबॅक कसं करावं षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये आपली असलेली कॅपेबिलिटी यावेळेला कशी ओळखावी आणि ते दर्शवत असताना आपण पाहू शकता 3 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा। ऑन साइडला फटका चांगला आहे चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय पंचांचा निर्णय काय येतोय फ्लॅट 6 पुन्हा एकदा सामन्यामध्ये येत असताना 2-11 तुझी चिमणी उडाली दोन चेंडू आणि 11 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं। 2 balls remaining and 11 runs required to win। ध्रुवने मात्र सामन्यामध्ये या वेळेला धूम मचवले खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कारण या खेळाडूच्या हाईट कडे जाऊ नका या खेळाडूच्या पर्सनॅलिटी कडे जाऊ नका या खेळाडूकडे खूप टॅलेंट आहे आणि तेच मात्र क्षमता प्रतिभावान संपन्न खेळाडू ठरतोय आतापर्यंत अपकमिंग यंग टॅलेंट। 2 चेंडू 11 धावा। निखिल एका साइडला मात्र थोडासा प्रेशराइज असेल परंतु ध्रुवने मात्र या वेळेला आपल्या परिपूर्ण कौशल्याचा फायदा उचलत असताना सुपर बॅटिंग केले गेले। हा चेंडू मात्र या वेळेला इनटू द गॅप मध्ये निघून जाईल 2 क्षेत्ररक्षकांना बेदून चेंडू निघून जाईल 4 धावन करता 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा। चला आपण फक्त एक नियमावली असेल की एक चेंडू मध्ये 4 धावांचं एकंदरीत एक चेंडू 7 धावा आहेत परंतु विभागून असेल का 1-1 पॉइंट कारण लीगचा फॉर्मॅट आपण खेळतोय पाहायचं आहे। ध्रुव मात्र आपल्या संघाला 1 पॉइंट मिळवून देईल का जर हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या ध्रुवच्या फलंदाजीसाठी। सुपर बॅटर याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे। यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे चेंडू मात्र निघून जाईल। छोटा पॅक बडा धमाका जबरदस्त सुपर मॅग्निफिसंट। जर कदाचित तो चेंडू जर रिस्क घेतली नसती कदाचित लेग स्टंपला राहिला असता तर या सिटीचा वाईड आला असता परंतु या वेळेला आपण पाहू शकताय ध्रुवने मात्र दर्शवलंय की मला प्लेइंग 11 मध्ये का जागा मिळते नवली संघाच्या माध्यमातून
पवनसुत नवली संघामध्ये मला का घेतलं जातं याचं प्रात्यक्षिकरण देत असताना जबरदस्त आक्रमकतेचा सितारा. मॅच टाय झाली. पहिलीच मॅच या वेळेला आपण पाहू शकतो.